होणारी कहाणी. वगाचं नाव सवतीच्या हातून सवतीच्या मुलाचा खून. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या समोर वगैरे सुरुवात मान धार्मिक काटंबरी परिवारी कोकणात वगैरे त्याचं नाव सवतीच्या हातून सवतीच्या मुलाचा खून, अर्थात बंधू प्रेम. सवतीच्या हातून सवतीच्या मुलाचा खून अर्थात बंधू प्रेम. या राजकुमारची राजे शामराव आणि शामराच्या भूमिकेत बाबांना वगात काम करणारे कलावंत मी यांचा अल्पसा पात्र परिचय करतो. राजकोट नगरीचे राजे शामराव. राजे शामरावच्या भूमिकेत सादर करीत आहेत दिलीपराव सावळे बेलसवाडी. त्यांची पत्नी हिमलावती. हिमलावती भूमिकेत निवृत्ती भाऊ संभाजी नगरकर. त्यांचा वडील मुलगा चंद्राच्या भूमिकेत सादर करीत आहेत नाना गोपाळ वाहडेकर. 2 नंबर मुलगा मोहनाच्या भूमिकेत सादर करीत आहेत वाल्मिक थोरात कोपरगावकर. वाड्यातील 1 नंबर नौकर मधुकर वायरे मालेगावकर. गंगाच्या भूमिकेत घेऊन येत आहेत भाऊराव इंगडे वाघोदेकर. पार्वती भूमिकेत जयेंद्र कुमार मुंबईकर. महादेवाच्या भूमिकेत मधुकरराव वायरे मालेगावकर. वगाला संगीत दिलेलं आहे विकास सोनवणे समगावकर, मनोज कुमार समगावकर. रिधम घेतलेला आहे, रिधम वाजवलेला आहे आमचे सागर भाऊ ढामे मालेगावकर. ऐकू आपण पडदा वळलेला आहे आमचे सिद्धार्थ कुमार चोपडेकर. वगाला घेऊन येत आहेत दिलीपराव सावळे. गावरा डायरेक्ट दिलीपराव सावळे. कोण? दिलीपराव सावळे बेलसवाडीकर. स्टार्ट रेडी. सर्व जगी सुखी असा कोण आहे विचारी मनात शोधून पाहे. या जगात कोणीच असं मनुष्य सुखी नाही जो बत्तीवर कोण सांगेल की मी आल्या जीवनात सारं सुख प्राप्त केलं म्हणून. प्रत्येक माणसाला कुठलं तरी दुःख आहे. कोणाला संततीचं दुःख तर कोणाला संपत्तीचं दुःख, कोणाला मानसिक दुःख तर कोणाला शारीरिक दुःख. म्हणून मन केले की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात शोधून पाहे. आमचा परिचय या राजकोट नगरीचे राजे शामराव अशी आम्हाला पहचान करतात. पण विश्वाच्या कृपेने आम्हाला कुठलीच कमी नाही. धन द्रव्य हाती घोडे लाव लष्कर किल्ला बंगला सारे माझ्याजवळ. 2 मुलं आहे. वडील मुलगा चंद्र, लहान मुलगा मोहन. चंद्र हा 6 महिन्याचा असताना त्याची जन्मदिन आई स्वर्गवास झाली. आमची महाराणी मेली. प्रशासन म्हणायचे की महाराज तुम्ही दुसरं लग्न करा. मी नाही म्हणायचो. पण आमचे महामंत्री आम्हाला म्हणाले महाराज तुमच्या राज्यावरती दुश्मनाचा डोळा आहे. जर तुम्हाला कमी जास्त झालं तर या राज्याचं काय. या मुलाला आईची आवश्यकता आहे. तुम्ही लग्न करा. मग आम्ही लग्न केलं इमलावती संगतीने. पण जसं दिसतं तसं नसतं म्हणूनही जग फसतं. ज्या मी विचार करायचो ते घडलं नाही. त्या घडल्याने
इमलावतीने माझ्या मुलाचा असा सांभाळ केला, हाताचा घास त्याच्या मुखात दिला, लहानचा त्याला मोठा केला, ह्या जगाचा बाजार दाखवला. अहो तिने फक्त तिचं दूधच त्याला पाजलं नाही, एवढे हट्ट माझ्या मुलाचे पूर्ण केले. मग यावर म्हणे की जन्म देणारा पेक्षा पालन करणारा फार श्रेष्ठ असतो. भगवान श्रीकृष्णाला जन्म दिला देवकी मातेनं, त्यांचा सांभाळ केला यशोदा मावशीनं, म्हणून यशोदा मावशी ही श्रेष्ठ ठरल्या गेली. तशीच आमची इमलावती आमच्या नजरेमध्ये फार श्रेष्ठ आहे की तिने सवतीच्या मुलाला असा जीव लावला. बघा, चांगलं करा तर चांगलं होतं, वाईट करा तिला वाईट होतं. तिने चांगलं केलं, तिला प्रमेश पावला, एक मुलगा झाला मोहन. दोघं भाऊ सावत्र आहे, पण अशा राहत असतात जशी काही राम लक्ष्मणाची जोडी. गावातून फिरायला निघाले तर प्रजाजन म्हणता, बघा ही चालली चंद्रमोहनाची जोडी, ही चालली चंद्रमोहनाची जोडी. जसे आकाशातले सूर्य आणि चंद्र तसेच माझे दोघं मुलं आहे. पण राजघराण्याचा नियम आहे की राजा मेल्यावर राज्याभिषेक वरील मुलाला करतात, लहान मुलगा सेनापती बनतो. आम्हाला ते नाही करायचं, कारण आमची तब्येत आम्हाला साथ देत नाही. कोणत्या कारण दिवस राहिला थोडा, देह हा पाण्याचा बुडबुडा. कोणत्या टायमाला कुणीतून प्राण जाईल याचा नेम सांगता येत नाही. एवढ्यासाठी आम्ही एक निश्चय घेतलाय की माझ्या डोळ्यांच्या समोर माझे मुलं राज्य कसे चालवतात, जसं आम्ही हे राज्य चालवतो, आप काय दुखी पर काय सुखी ठेवतो. प्रशासनाचं कुठलाही हट्ट त्यांनी मांडला तो हट्ट आम्ही पूर्ण करतो. तसेच माझ्या मुलांनी हे राज्य चालवायला पाहिजे, हे मला माझ्या डोळ्याने बघायचं आहे. मग आम्ही राज्याभिषेक कोणाला करू शकतो, पण आमची महाराणी इमलावती तिचा विचार घेणं आवश्यक आहे. कारण म्हणे स्त्री पुरुषाचं एकच चित्त, तिथे लक्ष्मी नाणी नवनीत. स्त्री पुरुषाचा वेळा भोपळा, तिथे लक्ष्मी मारे कंटाळा. स्त्री पुरुष एक विचारी, तिथे रिद्धी सिद्धी पाणी भरी. स्त्री पुरुषाचं एक चित्त एक मत ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये लक्ष्मीला कच्च्या घागरीने पाणी भरावं लागतं. आणि नवरा बायकोची नित्य नेम भांडणं चालू असले त्या घरामध्ये लक्ष्मी कंटाळा करते. कधीच त्या घरामध्ये रती राहणार नाही. कधी पहा तर भयान वाटतं ते घर. म्हणून आमच्या पत्नीचा आणि आमचा एक मत एक चित आहे, म्हणून हे आमचं राज्य अवेढवे राज्य असं घवघवीत दिसतं. मग आमच्या महाराणीला बोलवतो, तिचा विचार घेतो. तिचा विचार घेणे आवश्यक आहे. बोलवतोय तिला. शिवाय एक नंबर. बरोबर आहे. आता जे झाले मालक, मालकाचे झाले नोकर, नोकराचे झाले मालक, असे लोक आहे. बघा, ड्युटीवर एक सुद्धा आला नाही. शिवाय उभे उभे संडास करतो का? हा काय डेंगू अरे वा, म्हणजे तुमचा प्रेम, तुमचाच कानून, तुम्ही आणखी हा माझी इजारवर करतो. मला ऐकायला कमी येतं. विजय असो हे तुमच्याकडे तुमचे सालदार बरोबर नाही हो. तुमच्या दरबारामध्ये मी बाबा सालदार आहे ना, बिघडेल दिवसभर कुठे उड्या मारत तुझ्या वेळ साड्या का आला? पावणे सौ 9:15 वाजले. सौ कोणता सुशील का? काही कल्पना नाही. मी उशिरा आलो, तुम्हाला काही कल्पना? बरोबर. सकाळी सकाळी आंघोळ स्नान झालं, बायकोची कटकट. मेरी औरत, मेरी घरवाली, मेरी नवरी.
एकच आहे ना. किसको समझता नहीं, इसीलिए वो सब भाषा में तुमको मेरी नहीं. मी तुला वेळा दिसतो का? मला समजत नाही का? कळत नाही तुला? हा, तुम्ही सगळं वाचन करता. हा. माझी बायको वाटवाट कटकट करत होती. ती बघ. हा, का? माझ्या पोराला मी वकील करीन म्हणे. अरे वा, किती उंच विचार आहेत त्या बाईचे. खेळ खलास काय? म्हणून बायकोला पडवली, हा. जमिनीवर फाडवली. म्हातारे माणसं आले म्हणे पोरीला मारून टाकशील का रे? हा. काय नाही, दवाखान्यात घेऊन जा. तशी बायकोला पाठीवर चढवली, हा. चालताना दवाखान्यात भिडवली. डॉक्टरने मला 2 दिवस मी आणि माझी बायको आता खाती पिते आनंदात आहे. तब्येत कोणाची खराब? माझ्या बायकोची, दवाखान्यात कोणाला नेलं? बायकोला डॉक्टरने ट्रीटमेंट कोणाची घेतली? माझी घेतली. इंजेक्शन कोणाला दिले? मला 2 सुया चढवले. अरे मग उलट झालं ना. माझी बायको आनंदात आहे. अरे उलट झालं, उलट. उलट नाही ना. हा, बघ तब्येत तुझ्या बायकोची खराब, पण तुला इंजेक्शन का दिले? डॉक्टरला विचारायला गेलो, तुम्ही लोक येणे राहता म्हणे. कसे? तुझ्या बायकोचं आणि तुझं कनेक्शन एकच आहे म्हणे. ह्या मायचा पुन्हा तुझ्या साला काही ड्युटीवर यायला वेळ झाला म्हणजे चाटा मारतात. मारामारी झाली, हा. कोर्टात केस गेली. झाली कोर्टात? डायरेक्ट कोर्टात गेली. मग आता दोघांना मला आम्हाला कटोऱ्यामध्ये उभं केलं. जज साहेबासमोर. हा, मग जे साहेबांना माझी बायको म्हणे माझ्या पोराला वकील करेन. हा. म्हटलं डॉक्टर करेन, हो. वकील करेन, डॉक्टर करेन. कोर्ट येणं झालं. कसं काय? ते म्हणे काय येण्यासारखं करू दे, ते हातोडा मारायचे असे खाटांग खाटांग. अरे बरोबर आहे ना, कारण दोघांची उंच विचार आहे. तू म्हणायचं डॉक्टर करणार, ती म्हणायचं वकील करणार. दोघांची उंच विचार आहे. कोर्ट तर वेळ झाला सर. तुमचा विचार नाही, ते काय साहेबांनी सांगितलं काय म्हणे तुम्ही लोक दोघे नवरा बायको इथे, एक म्हणते वकील, एक म्हणते डॉक्टर, एक म्हणते "हे, घरी जा म्हणे तुमच्या पोराला इथं हजर करा, तो वकील होतो का डॉक्टर होतो, त्याचा सल्ला घ्यावा लागेल म्हणे. बरोबर आहे. मग मी त्यांना मग तू मुलाला कोर्टात हजर करायला पाहिजे होतं ना. अजून मुलगा झाला नाही ना. ओ बापरे, मुलगा झाला नाही. अन डायरेक्ट एवढं उंच विचार. भविष्यवाणी भविष्यवाणी. आणि तुला मुलगा होईल का मुलगी हे कशावर करणार? हो, खर्च कसं काय? इकडे. तुला कळतं? सोनोग्राफी केली का व्हायची? कशाचा गर्भ आहे? आता कोणी सांगत नाही मुलाचा आहे का मुलगीचा आहे, तर सांगता काय सांगितलं? पोरगीचा आहे म्हणे. तुझ्या आईचा नालक पण एवढे उंच विचार तुमचे काय रे? मग होईल ना मुलगा. होईल तेव्हाची गोष्ट वेगळी. ड्युटीला वेळ झाला म्हणजे चाटा मारतात तुम्ही लोक, म्हणजे अहो, खोटं बोलतात. आणि तुमच्या बापासारखे, हा. तुम्ही आमच्या बापासारखे. तू असं कर, तू माझा बाप. नाही नाही, असं नाही. सावटपणा झाला. तू माझा बाप हो. काय झालं महाराज, नका हो. तू माझा बापच हो आता. म्हातारी बरी आहे का? असं बी नाही, तसं बी नाही. ह्या याचे पागल तुझ्या. आम्हाला जाऊन धरता. येणार? अरे माझी तब्येत साथ देत नाही रे आता. बाबा असं नका बोलू बाबा. माझं काही खरं दिसत नाही मला. आम्हाला कोणी नाही हो तुमच्याजवळ. हे पडद्याजण काय म्हणतील? काय? महाराज गेले म्हणल्यावर काय खरंय का? हा? महाराज करायचं नाव नका जाणू. नाही रे बाबा. अरे ज्या वेळेस माणसाची चुकली ना त्याला कोणीही थांबवू शकत नाही. महाराज तुम्ही जर गेले तर हे प्रजाजन काय, आमचं काय होणार? बरोबर. असं करा, हा. तुम्ही मरा करा, काय करा, हा. मला पगार देऊन जा. तुझ्या मायचा नालायक साला, तुला पगाराची पडली रे ना. पगाराची? हा. मी म्हणायचं काही वाटत नाही. अरे येडा, मी मेल्यावर ही सत्ता आमच्या महाराणीच्या हातात येणार. माझी महाराणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला काढून देणार. मध्ये जातो. हा? तीन टीम मधून काढून देणार ना हा, पैसे. पैसे. जा तुझ्या आईला घेऊन ये. माझी आई मरून गेली. हा? मरून गेली. अरे तुझी आई नाही, माझी आई ती तुमची आई. आमची राणी. ही शिक्षिका बदामची काय? राणी.
इस्पिक पर आमची पत्त्याची राणी का आता राधा राणी कुठे राहिली ते जे राधा राणी तीच ओळख आहे ती राणी मारली हे कसे बसले हे राजा नाणे ऐकायला बसले का नको असं आहे का हा हेच तर मुद्द्याचे मग हे काय चाललंय मुद्दा हा जा तिला सांग की बाबांनी तुला बोलवलं माझी बिडी घ्या, बिडी. बिडी असतो का तुला लागला तर लोक बिडी पाजता का तू तर जास्त लवकर पुसकवशील कर मोकळा होतो मोकळा. हा आणि संडासला जातो ना हा जा आई साहेबांचा बंगला आपला बंगला आई ना रे माय ओ आई माय बोय आम्ही दोन आहे सुखीराम दुखीराम काय शिपाई पारा सोडून इकडे काय करतो बाबा म्हणे तुमच्या बागामध्ये घालून घेऊन या म्हणे काय संरक्षण एक पुढे एक माग मध्ये तुमच्या अंगावर डाग टाकेन आहे ना अन कुठे जायचं मुंडाबावाली. बाबा म्हणे तुमच्या बागामध्ये असं मध्ये हा पण कुठे बोलवलं तिथे अरे तुम्ही पारा सोडून माझ्याकडे आणि मला महाराजांनी बोलवलं एकाच मास्तर पण महाराजांना जाऊन सांग का मी आंघोळ विस्तार केलेली आहे मी केस करून येते म्हणा हा मागून येते मी केस करून आता केस माझ्यावर करते का बाबावर करते आई बाईने काय राडा घालून दिलाय बाबा अरे आम्ही काय चुकतो नाही पण मारामारी करतो का नाही ही बाई पण पुढे जावं म्हणे मी केस करून येते म्हणा हा? केस विनंती करते तुम्हाला स्वतःच घ्या हा. एवढा केस काढा कोणती केस काढायला तुला सांग रात्री अरे काय करत होती ती आंघोळ करत होती आंघोळ झाली हा इकडे त्या आरशाजवळ उभी असतात आणि हातामध्ये कमवा घेऊन केस म्हणजे काय वेशभूषा बेशा वेशभूषा हमारे गली में वैसे नहीं बोलते हैं आ, केस करणे म्हणजे भांग पाडणे म्हणजे पावडर लावणे म्हणजे लाली लावणे म्हणजे काजळ भरणे म्हणजे कुंकू लावणे म्हणजे झंपर घालणे म्हणजे साडी नेसणे म्हणजे घुंगरू बांधणे म्हणजे नाचकाम करणे या माणसाचा शॉप! ती राजाची राणी नाच काम करते काय बोला पाठवून दे तिला मेरे सजना तेरी खैर मांगो दीवाने तेरे नाम की मेरे सजना तेरी खैर मांगो दीवाने तेरे नाम की मैं सजना
रुपये दिला. देवाची यात्रा आहे, मी जर ओवाळून घेतलं हा. मला किती पैसे मिळेल? मजुराची आशा असते. बाबा अरे पण मला पूजा करायची ना, पूजेचं ताट आहे. हा, बाबा मी तुम्हाला वंडारू हा ओवाळू मला बी टाका हो पैसे. बरोबर आहे बरं. उष्ट खाये तुपाचा लालची यालाच म्हणतात. बघा हा एक नोकर असा इमानदार आहे माझा. एवढे आहे ना त्याच्यात कोणी नाही, पण हा एकटा. जर आमची महाराणी तिच्या माहेराला गेली ना, मला तिची आठवण येऊ देत नाही हो. मी घरी झोपतो, घरी निघतो. अरे वेडा किती पापी आहे तू. अब तू माणूस मी माणूस आणि मी तुला असं काही कराल का? मी करू देईल का? बघा फक्त ओवाळायच्या कामाला मला पैसे टाकून द्या. यात्रेमध्ये जाणार, फुगा घेईल, जरा वाजवत फिरेल. हा कुकू आहे का? या बाईने तेल बी टाकलं नाही, तो कोरडा कुकू त्याचं काय? चिटकायला पाहिजे, चिटकायला पाहिजे. अरे वा, हे कंट्रोलचे तांदूळ किती घाण आहे. याचे कपाळाला चिटकायचे घाण, असं मला नाही आवडत. म्हणून लावायचं. आता बाई बोलली त्या आरतीचे बोल बोलतो. आखो माखो से मार राखो से माझी रख्या राधा बल्ला बोख्या. मला आलं नाही ती बाई आरती काय बोलली मला शिकवून द्या. मग कधी कधी आई साहेब अक्षत्रीला रक्षाबंधनला माहेर निघून जाते. मग तुम्हाला कोण ओवाळेल? बरं ठीक आहे, मी तुला शिकवून देतो. म्हणजे मग मी घरी 5 मिनिटं. हा 5 मिनिटं तू राजा हो. आणि राणी राणी मी होतो ना. हा, राणी साहेबराव. बस. बापरे, म्हणून खुर्चीसाठी उपटा उपटी होते हो दादा. बघ अशी आली ते असा अष्टगण लावला का नको? तांदूळ घोळू नका, असाच लावून द्या. नाही माझ्या टायमाला चांगले बारीक गोड नव्हतो काय. आणि ते काय बोलले? कसा बोलले? महाराज तुम्हाला बळीचं राज्य यावं, तुमच्या तलवारी यशावं धनी. मला पतंग सखे तुझ्या ताटामध्ये केळ. पैसे नाही ना मग जायला नको. इकडे हे बघ, आमची महाराणी आली. हो, आता आमचं प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट म्हणजे स्पेशल रूम मध्ये. स्पेशल रूम मध्ये आमचं काही प्रायव्हेट आहे. तुम्ही काय करता? अरे येडा, आमचा काहीतरी सल्ला आहे. तू असं कर, तिथं जातो कोण कुठे? पाटकावरती. तिथे हा तुम्ही इथे. हा तुम्ही जा तिथे, मला सध्या इथे. हा? तुम्ही काय करताय? अरे बाबा आमचे काही प्रेमाचे संबंध आहे. प्रेम काय छटाक भेटतो. म्हणजे तुला प्रेम कळत नाही? तुझं लग्न झालं, हो, सुंदर बायको. बायको आहे. हा, मग तुझ्या बायको सोबत कोण प्रेम करतो रे? माझा म्हातारा रोज करतो. काय काय प्रेम कसा प्रेम? एकोलती एक सुनबाई, मला बहीण नाहीये, आई मरून गेली, हा घरामध्ये एकटीच आहे. हा माझा बाप तिला मुलगी मानतो, हा काही आई मानतो, हा. सगळं गणगोत ती. हा तिचा लाड खातो. कसा? बेटा हा तुला काय आणू, मी बाजारात चाललो. हा मग माझी बायको लाडामध्ये येते. काय? मला गोडसर लवड्या घेऊन रेवड्या. हा मामाजी मला फिरेल लवडी घेऊन या. फिरेल लवली. तोंडाला लावली. हा हा तो लाड. तो प्रेम नाही. तो जंगल कुत्ता हा एका बुकीत मारून टाकेल माझ्या म्हाताऱ्याला. का तुझा म्हातारा करतो? मी करतो. तो नाही करत. कोण? तुझा म्हातारा माझा म्हातारा त्याला मारून टाकेल. तू म्हणे तू करतो बोले. त्याला बोलता येत नाही हो. हा? दिवसभर टिटबिटी टिटबिटी करतो. पण साधारण पक्के चल जा लवकर जा. हा शेपटी संडास साफ करतो. हा सा इमला
अहो काय महाराज, अहो मी तुमची पंचारती केली बाई. आता मी तुम्हाला थोडीशी चहा ठेवते. चहा हा बघ, चहा पिऊन लय कटाळा आला बघ. असं ना, बरं ठीक आहे, ठेव चहा.
नाराज कसा आहे आज? इमला काय? हे, सर. साठलं उसको शिल्लक. काय पाहतो? मारून टाकेल काय झालं? कोंबडी अंड घेऊन आले तुझ्या मायचा साल्या कोंबडी अंड घेऊन आली. ती पळत आली इकडे. तुझे अंड घेऊन येते का काय? अंड तिथे नाही ना थालीमध्ये. मग ती घेऊन आली अशी इकडे. तुम्ही उचलला का? जा! इमला, काय महाराज? आम्ही नाराज आणि कष्टी का? काय? बघ, तिसरा आश्रम लागलाय. चौथा आश्रम लागताच केव्हा या कुडीतून प्राण जाईल याचा नेम सांगता येत नाही. बरोबर. माझ्या मनाची एक इच्छा आहे. अहो महाराज, अशी काय इच्छा आहे तुमच्या मनाची? बघ, माझे दोघं राजकुमार आहा, चंद्र आणि मोहन, बरोबर. माझ्या मुलाने हे राज्य चालवायला पाहिजे. माझ्या डोळ्याच्या समोर ते एक राज्य कसे चालवता हे मला बघायचं आहे. मग आम्ही तुला अशासाठी बोलवणं केलं हा. की राजगादीचा मालक वडील मुलाला करायचं का लहान मुलाला करायचं, चंद्राला करायचं किंवा मोहनाला करायचं, एवढ्यासाठी आम्ही तुझा विचार घ्यायला बोलवलो. महाराज, तुमचं अगदी बरोबर आहे. पण या गोष्टीवर 5 मिनिटाचे वेळ द्या. मी या गोष्टीवर विचार करणार आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर 5 मिनिटात लगेच देणार. हो ठीक आहे, कर विचार. काय करू बाई? महाराजांनी तर मला प्रश्न मांडला. आपले 2 मुलं चंद्र आणि मोहन यांना राजगादीचं मालक करायचं. चंद्राला करायचं की मोहनाला करायचं असा प्रश्न केला. पण काय करावं? चंद्राला जर राजगादीचं मालक केलं तर माझा मोहन त्याच्या हाताखाली सेनापती नौकर म्हणून ड्युटी करणार का? नाही. अहो, माझा मोहन हुशार आहे, ज्ञानी आहे, गुणी आहे आणि मोहन किती केले तर माझा पोटचा मुलगा आहे आणि माझ्या डोळ्यासमोर तो नोकरी केलेली मला सहन होईल का? नाही. अहो, या राजगादीचा मालक करणार, माझ्या मोहनाला करणार. माझा राजगादीवर माझा मोहन अगदी शोभून दिसणार आणि चंद्र हा माझ्या सवतीचा मुलगा आहे. माझ्या सवतीच्या मुलाला मी नौकर म्हणून नोकरी करायला लावणार. कारण की का, तिथे गेलं तर माझ्या सवतीचा मुलगा आहे ना होतो, तो थोडी माझा पोटचा मुलगा आहे. नाही, या राजगादीचं मला करायचं ना, माझ्या मौनाला करणार. हा माझा निर्णय झाला. हा लगेच मी महाराजांना जाऊन सांगणार. महाराज, ओ महाराज. इमला, झाला विचार? हो महाराज, झाला माझा विचार. काय सांग? अहो महाराज, तुमचं म्हणणं आहे राजगादीचं मालक कोणाला करायचं? हा. अहो, राजगादीचं मालक करायचं ना, आपल्या मौनाला करायचं. इमला, काय? राजघराण्याचा नियम आहे की राजा मेल्यावर राज्याभिषेक वडील मुलगा होतो आणि लहान मुलगा हा सेनापती होतो. वडील आपला चंद्र आहे. आपण चंद्राला राजा बनवणार आणि मोहनाला सेनापती बनवणार. अहो महाराज, तुम्ही येडे झाले का? काय? अहो महाराज, चंद्राला राजगादीचं मालक तर केलं ना. चंद्र हा टुकार आहे, गुंडार आहे. अहो, चंद्राला कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं चालावं याचं काय मोहन गुणाने भला, माझा मोहन भला, राज्याभिषेकाला तुम्ही द्याला, होय तुमच्या नावाचा बोलबाला साऱ्या त्रिभुवनी साऱ्या
लोक बोलबाला करणार, अहो त्रिलोकी तुमचा झेंडा लावणार. आणि तुम्ही जर चंद्राला राजगादीचं मालक केलं ना, हा टुकार आहे, गुंडार आहे, त्याला ज्ञानाचं भान नाही, त्याला राजगादीचा मालक करू नका. वा यमुना, आतापर्यंत मी सर्व लोकांना सांगत होतो की खरोखर आमची महाराणी इमलावती आहे. तिने सवतीच्या मुलाला असा जीव लावला की त्याला जन्म देते आईची कधी आठवण येऊ दिली नाही. असं त्याला वाटलं नाही की माझी जन्म देते मेली म्हणून. पण आज कळून आलं मला की सावत्राई काय असते. तर काय म्हणते की महाराज, तुमचा मुलगा हा उन्हाळ आहे, जुगार खेळतो, दारू पितो, वाईट तेवढं बेशनं करतो, तो राजगादी सांभाळू शकत नाही. माझा मोहन चांगला आहे का की आता खुर्चीची वेळ आली ना, ह्या खुर्चीसाठी कोणी काही करू शकत, अशी खुर्ची आहे. पण लक्षात ठेव इमला, राजगादीचा मालक होणार तर माझा चंद्र होणार. महाराज, राजगादीचा मालक होणार तर माझा मोहन होणार, माझा चंद्र होणार. माझा मोहन होणार. माझा मोहन कसा होतो हेच मी पाहतो. तुमचा चंद्र कसा होता तर ते मी बघते. बेशरम, माझ्याशी संघर्ष करते, माझ्याशी. अहो, आम्ही राज्याभिषेक कोणाला करू शकतो, पण प्रजाजन आमच्या तोंडावरती थुकतील की महाराज हा काय न्याय केला तुम्ही, कुठला न्याय की लहान मुलाला तुम्ही राज्याभिषेक केलं, ज्याचा हक्क होता त्याला तुम्ही दिला नाही. कशासाठी की मोहनाची आई जिवंत आहे म्हणून तुम्ही तुमचे कान भरले आणि तुम्ही राज्याभिषेक मोहनाला केलं. चंद्राची आई मेली म्हणून तुम्ही त्याला सेनापती बनवला. मग अपमान होण्याचा संभव आहे. एका शुभ तारखेला भाट ब्राह्मण राजे महाराज यांना आमंत्रित करतो आणि माझ्या चंद्राला राज्याभिषेक करतो. या चला जातो. काय करू बाई, राज दरबारामध्ये महाराजांनी माझ्या कानाखाली दिली ह्या एका शब्दापायी. पण नाही, या थापडीचा जाप मी महाराजांना कसा देते ते बघा. आणि महाराज म्हणतात ना, या राजगादीचा मालक चंद्राला करायचं कसं चंद्राला करतेत ना ते पण मी बघते. या थापडीचा जाप मी देणार म्हणजे देणार. तसे चिंता असू द्यावी समाधान. आम्ही कोण, या राजकटुकीचे राधेश्यामराव इन सवडील मुलगा मधुरा